गोष्टी कराव्या लागतील. तर पहिली गोष्ट काय आहे, तर पहिली गोष्ट तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवता आली पाहिजे, की तुम्हाला तुमची ब्रांच फिक्स करायची. तुम्ही पहिल्यांदा ब्रांच फिक्स करा, मग तिथून पुढची प्रोसेस चालू होते. तुम्हाला उद्या ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म चालू होणार आहेत 28 ते 30 जुलैपर्यंत, त्यावेळेस तुम्हाला काय दिसणार आहे, तुमचा लॉग इन मध्ये ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एक टॅब ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स टाकायचे म्हणजे कॉलेजचे नाव टाकायचे. एक ऑप्शन फॉर्म असतो काय? ऑप्शन फॉर्म म्हणजे तुमच्या कॉलेजचं आणि ब्रांचचं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं, त्याच्यात कोड असतात प्रत्येक कॉलेजचे कोड आणि ब्रांचचे कोड. हे कॉलेज कोड आणि ब्रांच कोड तुम्ही जर टाकले तर काय वापरू शकतो. त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी ही आहे, की तुम्ही काय करायचं, पहिली गोष्ट आता तुम्हाला पहिलं काय पाहिजे, ब्रांच चांगलं पाहिजे का कॉलेज का चांगलं पाहिजे? मी म्हणतोय तुम्ही ब्रांच चांगलं घ्या, कॉलेजला दुसरा प्रेफरन्स द्या. हे माझं मत आहे. तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, ब्रांच. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना 95 96 पेक्षा जास्त मार्क आहे आणि त्यांचं ठरलंय मला कम्प्युटर ब्रांच घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मी आयडियाचा विचार करेन, त्याच्यानंतर एनटी सर्च करेल किंवा इतर ब्रांचचा विचार करेल. तर एक गोष्ट त्याच्यासाठी क्लिअर झालेली आहे. त्याच्यामुळे आता काय करायचंय, सुरुवातीला आपण सर्च करणार आहे, ब्रांच घेणार. ब्रांच घेतल्यानंतर मग कॉलेज सर्च करणार आहे. तुम्ही उद्या ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात करता त्यावेळेस पहिल्यांदा काय करा, आधी ब्रांच घ्या आणि त्या ब्रांच रिलेटेड एक एक कॉलेज घेत जा. म्हणजे टॉपचं कॉलेज घ्या, पहिल्यांदा सीओईपी घ्या, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जे टॉपचं कॉलेज आहे ते घेत जा. तुम्हाला पर्सेंटाईल किती पण असू द्या, सुरुवातीतून करा. दुसरी गोष्ट, 7, 8, 9, 10 असे टॉपचे कॉलेज टाकून द्या. ज्याचं पर्सेंटाईल कट ऑफ जास्त असेल किंवा नसेल, अशा गोष्टी तुम्हाला वाटतात नाही टॉपचे कॉलेज आहेत आणि जिथं मला मिळालं तर ठीक राहील, असे 7-8 कॉलेज तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तिसरी प्रोसेस काय, तुमची ब्रांच आता फिक्स झालेले कॉलेजच तुम्हाला आता टाकायचे. मग कॉलेज टाकताना अंदाजे आता बरेच पोरांनी समजा कट ऑफ चेक करून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनली का नाही बनली हा दुसरी गोष्ट. कॉलेज लिस्ट तर त्यांच्या हातात आहे किंवा नाहीये, तर मग कॉलेज लिस्ट नाही तर काय करायचं, आता कॉलेज तर तुम्हाला सगळे दिसणार आहेत लॉग इन मध्ये. मग तुम्ही काय करा, तुम्हाला आता बऱ्यापैकी कॉलेज माहिती आहेत, जे की पुण्यातले मुलं आहेत किंवा पुण्या बाहेरचे लोक आहेत, त्यांना माहिती पुण्यातले कोणते 50-60 टॉप कॉलेज आहेत. त्यांच्यातले कोणते पहिल्या क्रमांकाला येते, कोणतं दुसऱ्या क्रमांकाला येते, कुठल्या तिसऱ्या क्रमांकाला येते, कुठलं 10व्या क्रमांकाला येते, कुठल्या 20, असं सगळं त्यांना माहित असतं कोणते कॉलेज. आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती की कुठे प्लेसमेंट चांगले आहेत. आता एवढं तरी रिसर्च केलेला असेल आतापर्यंत येताना. मग काय करायचं, पहिल्यांदा चांगले चांगले कॉलेज टाकले की तुम्हाला आता पर्सेंटाईल नुसार कॉलेज काढायचे. मग तुम्ही कमीत कमी 5 ते 10 कॉलेज तुम्ही आता उद्या पटकन सर्च करून असे काढा की ज्याचा कट ऑफ तुमच्या कट ऑफशी मिक्स मॅच होतं. असे 10 ते 15 कॉलेज त्या ब्रांचच्या रिलेटेड, म्हणजे तुमचा समजा 50 कट ऑफ आहे तर तुम्ही 50च्या रिलेटेड 10 कॉलेज असले तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे आणि तुमच्या ब्रांचला मिळते जुळते ते मिळाले पाहिजे. अशा हिशोबाने तुम्ही 10 ते 20 कॉलेज फक्त काढून तिथं लिहा. वरती टॉप कॉलेज येऊ द्या, मध्ये 20 कॉलेज येऊ द्या आणि शेवटी उरलेले जे कॉलेज तुम्ही आता लिस्ट रॅन्डमली काढली ती टाका. पण तुमचे जे 20 कॉलेज तुम्हाला वाटत आहेत, 10 ते 20 कॉलेज इथं आपल्याला लागण्याचे चान्सेस आहेत, ही स्टडी तुमची 1 दिवसात, 15 मिनिटात, 1-2 तासात तरी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी जर रॅन्डमली जरी काढायचंय तरी तुम्ही काय करणार आहे, कॉलेजेस निवडत जा. तुम्हाला जे जे चांगले वाटतात ते कॉलेज पहिल्यांदा घ्या, तुम्हाला जी ब्रांच पाहिजे ती घ्या. अशी एक लिस्ट बनवा, 50 ते 100 ऑप्शनची अशी लिस्ट बनवेल. मग अशी 30-50 कॉलेज दुसऱ्या ब्रांचसाठी रिपीट करा, नंतर ती तिसऱ्या ब्रांचसाठी रिपीट करा. असे करत करत तुम्ही पुढे जाऊ शकता. मग आता अशी लिस्ट बनली की तुमच्या आपोआप 50, 100, 150 ऑप्शन तयार होतात. ही ते रॅन्डमली करायची गरज नाही, कारण की आता आपली दुसरी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स सेट करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रेफरन्स सेट करू त्यावेळेस तुम्हाला एकदम सोपं आहे. तुम्हाला जे कॉलेज चांगलं वाटतंय आणि सगळ्यात मोठी गेम आहे प्रेफरन्स सेट करायचे. तुम्ही आता सगळे कॉलेज रॅन्डमली त्याच्या क्रमानुसार घेतले असतील, पण प्रेफरन्स लावताना माहिती आहे त्याची मदत घ्या. ज्यांना प्रेफरन्स कळलेलं आहे कोणते कॉलेज चांगले आहेत, कोणचा कट ऑफ तुमच्याशी मॅच होतोय, त्या हिशोबाने प्रेफरन्स लावा. एक लक्षात ठेवा, कधीही 70% तुम्हाला असलं तुम्ही असं कॉलेज टाकलं 60% पेक्षा खालचं, तर ते तुम्हाला लगेच मिळून जाईल हे लक्षात ठेवा. ते कॉलेज वरती येऊन देऊ नका. तेच सगळा गेम आहे. तुम्ही कॉलेज लिस्ट नसली तरी 10, 20, 30 कॉलेज असे पाहिजेत. तुम्हाला माहित पाहिजे की आपल्या कट ऑफच्या खाली काय. कट ऑफ
चेक करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही लिस्ट बनवा नका बनवू, पण तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे कॉलेजेस माहिती असली पाहिजे, त्याचे कट ऑफ्स माहिती पाहिजे. ते कट ऑफ्स तुम्हाला वेबसाईटवर सीईटीच्या आहे. सीईटीच्या वेबसाईटवर जा, 24, 25, 23, 24 अशा सगळ्या वर्षाचे तिथे कट ऑफ आहे. ते तुम्हाला चेक करणं भागच आहे. तुम्ही कॉलेजची लिस्ट किती परफेक्ट काढताय, 100ची काढताय, 200ची काढताय, 300 काढताय, त्याच्याशी मतलब नाहीये. पण अशा वेळेस कट ऑफ जास्त असणार आहे तुमच्यापेक्षा आणि कट ऑफ कमी असणार आहे आणि कट ऑफ एकदमच कमी असणार आहे. असे 3 प्रकारचे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असतील तर तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला सेफ, टार्गेट आणि ड्रीम कॉलेज जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते कॉलेज अंदाजे तरी माहीत पाहिजे आणि कट ऑफच्या रिलेटेडचे 10 ते 20 कॉलेज तरी माहीत पाहिजे. ही तुमच्याकडे 3 दिवस आहे. पहिल्या अर्ध्या दिवसात तुम्ही हे केलं, कारण जर ऑप्शन फॉर्म सुरू व्हायला थोडासा वेळ लागला, तर ही गोष्ट तुम्ही अर्ध्या दिवसात पण करू शकता. फक्त एक गोष्ट काय, प्रेफरन्स योग्य क्रमाने लावा. आणि हे काय होतं, ही प्रोसेसमध्ये उद्या ऑप्शन फॉर्म चालू झाला, तुम्ही जेवढा वेळ घेता प्रेफरन्स लावलेले निघून जातात, परत लावावे लागतात, असे बरेच मेहनत घ्यावी लागते. त्याच्यामुळं जर लिस्ट तयार असेल तर तो तणाव असतो आणि लिस्ट तयार नसेल तर तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करत जावं लागतं. म्हणून कॉलेज लिस्ट नसेल तरीही टॉपचे कॉलेज माहिती असायला हवेत. ते माहिती करून घ्या. आज वेळ आहे तुमच्याकडे. आज प्रत्येकाने काय करा, की पहिल्यांदा असे काही कॉलेज बघा की जिथे गेल्यानंतर तुम्हाला पुढचं फ्युचर चांगलं राहील. ते मिळो न मिळो तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन दुसरे कॉलेज पण तयार ठेवा, की ज्याच्यामध्ये गेलं तर आपल्याला बेटर राहील. असे 50-100 कॉलेजची यादी तुम्ही बनवू शकता. आता तुम्हाला समजा 50% तर तुम्ही ही 50-100ची यादी सगळी 60च्या वरच्या कॉलेजची काढली, तर ती तुम्हाला काहीच बेनिफिट नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, 40 ते 60 पर्यंतचे कॉलेज, 40 पर्सेंटाईल ते 60 पर्सेंटाईल वाले कॉलेज तुम्हाला माहितीच हवेत. ही याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. परफेक्ट कॉलेज लिस्ट तर कॉलेजेस माहिती हवेत, की जे तुमच्या पर्सेंटाईलच्या आजूबाजूला येतात. मग त्याच्यानंतर मग तुम्ही टॉपच्या कॉलेज वरती मध्ये हे 20 कॉलेज आणि शेवटी तुम्हाला पाहिजे ते कॉलेज टाकू शकता. तर वरचे असे पाहिजे की तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंटला जाऊ शकता. बेटरमेंटला जायच्या वेळेस तुम्ही जर असं उलटा क्रम लावलेला असेल, की जिथे वरचे कॉलेज आहेत ना, जे तुम्हाला नको होते पण ते तुमच्या लिस्टमध्ये आले. तर एक लक्षात ठेवा, मी सोपी डेफिनेशन सांगतो. वरती असणारे कॉलेज हे तुम्हाला हवेच आहेत. जे तुम्ही तुमच्या टॉपला ठेवताय ते कॉलेज तुम्हाला हवेच आहेत. ज्याचे तुमचे पर्सेंटाईल कमी आहे, ते पर्सेंटाईल तुमच्यापेक्षा जास्तच असायला हवेत. हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅच करणारे असायला हवेत. म्हणजे तुम्हाला मिळालेलं तर तुमच्यासाठी ते चांगलं राहील. लक्षात ठेवा, कॉलेज लिस्ट नसेल तर तुम्हाला सर्च ऑप्शन वापरून कॉलेज निवडायचे आहेत, तुमची ब्रांच निवडायची आहे. पण ऑर्डर खूप महत्वाची आहे. तुम्ही 10-20 ऑप्शन टाकून फॉर्म सबमिट करू नका. माझं तर म्हणणं आहे 50-100च्या पेक्षाही जास्त ऑप्शन तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये असावी, कारण पहिला कॅप राउंडचे ऑप्शन खूप महत्वाचे ठरतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कॉलेज लिस्ट कोणतीही परफेक्ट नसते, हे मी तुम्हाला सांगतो. कॉलेज लिस्ट एक फक्त अंदाज असतो, की जे तुम्हाला मिळू शकते. म्हणून आता ते तुम्ही असे कॉलेज तुम्हाला उद्या टाकता येतील तेवढे टाका आणि चांगल्यातले चांगले कॉलेज टाका आणि योग्य प्रेफरन्स लावा. एवढंच मी सांगू शकतो. आणि व्हिडिओमधून मी दिलेली माहिती तुम्ही व्हेरिफाय करून पहा. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर टाका, कारण की सर्वस्वी तुमच्या भवितव्याचा प्रश्न आहे. ऍडमिशन तुम्हाला घ्यायचे आहे. सल्ले खूप जण देतात, पण तुम्हाला पाहिजे असणारे कॉलेज तुम्हीच टाकू शकता. हा माझं मत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.